नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बटाट्याची एकदम जबरदस्त अशी रेसिपी बघतोय. तर काय करायचं, 3 किंवा 4 तुम्हाला जेवढे खायचे तेवढे बटाटे घ्यायचेत, स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि ना त्याच्यावरची ना अशी साल काढून घ्यायची बरं का आपल्याला. तर बघा अशा रीतीनं मस्तपैकी साल काढून घ्यायची आणि काय करायचं, आता आपल्याला एक स्लायसर घ्यायचं आहे आणि स्लायसरच्या मदतीने आपल्याला हे बघा असे स्लाइस मारून घ्यायचे बरं का. तर बघा असे स्लाइस मारल्यानंतर त्याच्यातले जे चांगले आहेत ना, हे असे आपल्याला साईडला काढायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत. जे चुरा झालेले असतील ना ते फेकून द्यायचे. हे बघा, हे बाकी सगळे असे मोठे आणि शक्यतो ना हे असे मोठ्या आकारातच घ्या बरं का. आणि त्यांना काय करायचं, साईडला काढल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. पाण्यामध्ये टाकलं तर काय ते काळे पडत नाही. जेवढे पण चांगले स्लाइस आहेत ना ते सगळे काढून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे. तर आता काय करायचं, 3 आहे ना उकडलेले बटाटे घ्यायचे, त्याच्यावरची साल वगैरे सगळी काढायची आणि त्याला असं मॅशरच्या साहाय्याने असं स्मॅश करून घ्यायचं बरं का. त्याच्यामध्ये अजिबात गुठळी नाही पाहिजे. तर बघा एकदम व्यवस्थित त्याला मॅश करून घेतलेलं आहे, अजिबात त्याच्यामध्ये गुठळी वगैरे काहीसुद्धा नाही आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. एक मीडियम आकाराचा कांदा येतो, एकदम बारीक चिरायचा बरं का. 4 ते 5 हिरव्या मिरच्या तिखट त्या आपल्याला टाकून घ्यायच्या. त्याच्यामध्ये अद्रक लसूण आहे इथे थोडंसं ठेचलेलं आहे ते टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये. मीठ थोडंसं, थोडीशी हळद टाकायची त्याच्यात. आणि आता याला एकदम व्यवस्थित आपल्याला सगळं ते एकजीव करायचं आहे, एकत्रित करायचं आहे बरं का. तर बघा आता व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे जे स्लाइस मारलेले जे बटाटे आहेत ना, हे बघा ठीक आहे, हे घ्यायचे 2 आणि ही बटाट्याची चटणी हे अशी त्याला स्टिक करायची, लावून घ्यायची त्या स्लाइसला बटाट्यांच्या. हे बघा अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि दुसरा स्लाइस बटाट्याचा त्याच्यावरती असा दाबून ठेवायचा आहे. हे बघा आणि अशा रीतीने व्यवस्थित आहे ना चिटकवायचा बरं का, तो निघला नाही पाहिजे अशा पद्धतीने. हे बघा ठीक आहे, हे अशा रीतीने. तर अशा रीतीने आपल्याला सगळे बटाट्याचे स्लाइस आपल्याला करून घ्यायचे आहेत. खूप सोपं आहे या रीतीने. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्या दोन्ही स्लाइसमध्ये हे बटाट्याची चटणी अशी स्टफ करून घ्यायची. आणि चटणी ना थोडी जास्त भरा बरं का, अशी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये बढिया, ठीक आहे. थोडंसं कुटाण्याचं काम आहे, पण कसं आहे, चांगल्या गोष्टी जर खायच्या म्हटलं ना ते कुटाने करावं लागतात. आणि रेसिपी तुम्ही एक वेळेस खाऊन बघा, एक नंबर लागते. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. थोडंसं बेसन घ्यायचं आहे, थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची, चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे, थोडासा ओवा आहे दोन्ही हाताने रगडून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडंसंच टाका बरं का, ना लागलंच ना तर नंतर परत ॲडजस्ट करता येईल आपल्याला. एक वेळेस आहे ना सगळं मिक्स करून घेऊ. आता काय करायचं आहे ना, थोडं पाणी आहे ना, थोडं पाणी टाकायचं आहे आणि एक वेळेस आहे ना त्याचा एक घट्टसर असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. पाणी एकाच वेळेस आहे ना खूप नका टाकू बरं का, थोडं टाका, कारण आपल्याला आहे ना खूप पातळ नाही पाहिजे, मिडियमपेक्षा थोडंसं घट्टसर बॅटर पाहिजे बरं का. हे बघा एकदम बढिया बॅटर आहे ना. तुम्हाला कन्सिस्टन्सी एक वेळेस दाखवतो. हा जो चमचा असतो ना, चमच्याचा बॅक ऑफ द स्पून हे बघा, म्हणजे मागची बाजू कोट झाली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे कसं आहे, थोडासा फक्त जाडसर लेअर लागला पाहिजे, ही कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला या बॅटरची, ठीक आहे. तर हे बघा आता एका कढईमध्ये ना आपल्याला तेल घ्यायचं आहे, त्याला आहे ना गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस आपला एकदम कमी करायचा आहे सुरुवातीला बरं का. आता आपल्याला एक स्लाइस घ्यायचा आहे, बॅटरमध्ये डिप करायचं आहे, कोट करायचं आहे दोन्ही बाजूनी छान, आणि त्याला लगेच आपल्याला तळून घ्यायचं आहे, ठीक आहे. इतकी सोपी रेसिपी आहे हे बघा. आणि तळताना खूप सारे बटाटे एक वेळेस नका टाकू बरं का, नाही तर काय ते फ्राय होणार नाही.
5 ते 6 बटाटे फक्त एका वेळेस तुम्ही फ्राय करा. हे बघा, आता काय करायचं, तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढवायचं आहे, मीडियम करायचं आहे. ठीक आहे. छान क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत हे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा कसे वर आलेत बघा. याला मीडियम टेम्परेचरवरच आपल्याला फ्राय करायचं बरं का. एक जवळपास 3 ते 4 मिनटं लागतील याला. पण टेम्परेचर वाढवू नका. अधूनमधून याला आहे ना असं मस्तपैकी पलटून घ्यायचं. जबरदस्त, एकदम वडापावसारखं फुगलेत की नाही एकदम टम्म. हे बघा, एक नंबर रेसिपी लागते बरं का. तुम्हाला माहिती, मी रेसिपी ज्या आणतो त्या सगळ्या अशा जबरदस्तच राहतात. तर हे बघा कसे टम्म फुगलेत एकदम. एक नंबर दिसत आहेत की नाही, तुम्हीच सांगा. हे बटाटे वडेच वाटत आहे की नाही. आणि 3 ते 4 मिनटं झालेत त्याला मीडियम टेम्परेचरवर मी मस्त फ्राय करतो आहे. कारण काय ते बटाटे पण ते शिजले पाहिजे ना, कच्चे नको राहिलं, नाही तर सगळा माझ्या किरकिरा होऊन जाईल. आता काय करायचं, याला ना मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घ्यायचं टिश्यू पेपरवरती, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं. एक नंबर, कुणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा. किती सुंदर दिसत आहे बघा. तर हे बघा मस्तपैकी कोथिंबीर टाकायची वरती. याला तुम्ही केचपसोबत, ठीक आहे ना, हिरवी चटणी असते त्याच्यासोबत याचा आस्वाद घेऊ शकता. आणि टेस्ट आहे ना ही अशी तुम्हाला सांगून नाही कळणार. त्यासाठी तुम्हाला बनवावं लागेल, हे खावं लागेल, आणि मग तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगा की याची टेस्ट कशी आहे. एक नंबर असा आपला हा स्टफ्ड पोटॅटो पकोडा.